Namaskar, you guys. Welcome back to my YouTube channel. This is Vritika Padmini Kamlakar Kamble. सो हा व्लॉग असणार आहे अक्कलकोटचा पार्ट 2 चा व्लॉग. जर तुम्ही पार्ट 1 बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल की भरपूर काही त्या व्लॉग मध्ये फर्स्ट होतं. जसं की फर्स्ट माझा YouTube व्हिडिओ होता, तो माझा फर्स्ट YouTube व्लॉग होता, माझी फर्स्ट सोलो ट्रिप होती आणि पहिल्यांदाच मी अक्कलकोटला गेले होते. सो असं काही सगळं फर्स्ट झाल्यानंतर काहीतरी सेकंड पाहिजे. सो पार्ट 2 इज हिअर. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फक्त अक्कलकोटला न जाता भरपूर काही इतर ठिकाण सुद्धा गेले होते. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की अजून मी कुठे कुठे गेले होते. ऑल्सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा, कारण एंडला तुमच्यासाठी एक भरपूर छान सरप्राईज आहे. सो सगळ्यात पहिले मी खंडोबा मंदिरमध्ये आले आहे. स्वामी जेव्हा खूप वर्षांआधी म्हणजेच 1857 साली जेव्हा अक्कलकोटमध्ये आले होते, तेव्हा पहिल्यांदा ते खंडोबा मंदिरमध्ये आले होते. देवळात एंट्री केल्यावर इतकी शांतता वाटत आहे, कारण बाहेर काहीच गजबजलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे इतकं पीसफुल वातावरण वाटतंय. आतमध्ये एंट्री केल्यानंतरच लेफ्टला ही खंडोबांच्या रूपात स्वामींची फ्रेम लावली आहे, जी स्वामी इथे येऊन गेले तसं दर्शवते. सो नेक्स्ट आपण आलो आहोत समाधी मठामध्ये. इथे येताना तुम्हाला असे हे डायरेक्शन बोर्ड्स दिसतील, जे सांगतील तुम्हाला की मठ कुठे आहे, कारण इकडे येण्याचा जो रस्ता आहे तो हलका कन्फ्युजिंग आहे. सो तुम्ही या बोर्ड्सच्या मदतीने मठामध्ये पोहोचू शकता. समाधी मठ हे बाहेरूनच इतकं सुंदर आणि आकर्षक दिसत आहे, तर चला आपण आतून पण बघूया. ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर मी समाधी मठात नंतर जाणार होते, पण माहित नाही का माझं डिसिजन चेंज झालं आणि मी इथे आधी आले. आणि माझं नशीब इतकं चांगलं की मला इथे पोहोचल्यावर लगेच आरती सुद्धा मिळाली. जणू काही स्वामींनीच मला इथे त्यांच्या आरतीसाठी बोलवून घेतलं होतं. सो अशी छान आरती मिळाल्यानंतर मी स्वामींचं दर्शन घेतलं, इथे असलेल्या त्यांच्या गादीचं दर्शन घेतलं आणि चोळप्पा महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि मग पुढे निघाले. सो नेक्स्ट आपण आलो आहोत 12 ज्योतिर्लिंग बघायला. तर ह्याचा जो एंट्री गेट होता तो ओपन असून मंदिरातला मेन गेट बंद होता. तरी मी तुमच्यासाठी असे काही व्हिडिओज काढले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी की हे कसं आहे. पण सॅडली मला मेन मंदिरातलं काहीच शूट नाही करता आलं, कारण गेटच बंद होता. हे मंदिर एकदम टिपिकल जुने डोंगरांवरचे मंदिर कसे असतात ना, तसं आहे. सो नंतर मग मी आले एका अशा देवळात ज्याबद्दल ऍक्च्युली मी कधी ऐकलं सुद्धा नव्हतं. तर हे आहे एकमुखी दत्त मंदिर. आतापर्यंत आपण कोणत्याही दत्तांच्या मंदिरात गेलोय तर ते 3 मुखांचे असतात, पण अक्कलकोट मधलं हे दत्तांचं एकमुखी मंदिर मी पहिल्यांदाच पाहिलंय आणि मला तरी वाटतं हे फक्त अक्कलकोट मध्येच आहे. या मंदिरात येऊन मला काहीतरी वेगळं शिकायला आणि बघायला सुद्धा मिळालं, म्हणून मला हे खूप आवडलं. आणि शेवटचं आपण आलो आहोत गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा मठामध्ये. स्वामींचे परम भक्त असलेले बाळप्पा महाराज त्यांचा हा मठ आहे. इथे मला स्वामींच्या पायांचे ठसे सुद्धा बघायला मिळाले. हे मठ वटवृक्ष मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे. जसं तुम्ही इकडे बघताय, इकडे अनेक लाकडी खांब आहेत आणि या खांबांवरती आपल्याला स्वामींचे अनेक दुर्मिळ फोटो बघायला मिळतात. सो ॲज प्रॉमिस्ड, जसं मी ब्लॉगच्या स्टार्टलाच सांगितलं होतं की एंडमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी एक छान सरप्राईज आहे. सो ते सरप्राईज असं आहे की मी मुख्य मठामधला स्वामींचा हा व्हिडिओ काढला आहे की तुम्ही सगळे व्हर्च्युअल दर्शन तरी ॲटलिस्ट घेऊ शकता. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर तुम्ही सोलो ट्रिप टू अक्कलकोट पार्ट 1 हा ब्लॉग बघितला नसेल तर तो सुद्धा जाऊन नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरती टॅप करून तो ब्लॉग सुद्धा बघू शकता. आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत आला आहात तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की जा. टिल देन, बाय.